नमस्कार. द व्हॉइसच्या तरंग या कार्यावळीत तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज आमच्याबरोबर असतात साधनाचे संपादक विनोद शिरसाट. सर, स्वागत तुमचं नमस्ते. या कार्यक्रमात. आणि अभिनंदन, कारण यंदा हल्लीच तुम्हाला प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाचा प्रबोधन पुरस्कार मारवाडी फाउंडेशन नागपूर यांचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यासाठी तुमचं अभिनंदन. आणि तुमचं जे भाषण त्यावेळी जे तुम्ही केलं ते साधनामधून जे आमच्यापर्यंत पोहोचलं त्यातला एक शेवटचा परिच्छेद मला खूप महत्त्वाचा वाटतो. तुम्ही म्हणता की प्रलोभनापासून दूर राहता आले तर दडपणाला बळी पडण्याचे प्रसंग फारसे येत नाहीत आणि आले तरी ते झुगारून देण्याचे सामर्थ्य अंगामध्ये संचारलेले असते. असाच माझा अभ्यास आहे, अनुभव आहे. आणि विचारपूर्वक घेतलेल्या भूमिकेसाठी व केलेल्या कृत्यासाठी किंमत चुकवण्याची तयारी मनोमन असेल तर प्रबोधनाच्या आघाडीवर लढता येणे सुंदर असते. आजची पत्रकारिता जर आपण बघितली आणि जे पत्रकारिताविषयी आता वेगवेगळे प्रवाद सुरू झालेले आहेत, या आघाडीवर आजची पत्रकारिता कमी पडली असं तुम्हाला वाटतं का? कोणत्याही काळातील पत्रकारिता कमीच पडलेली आहे. मी आता जो परिच्छेद वाचून दाखवला त्या परिच्छेदाचं आधीचं एक वाक्य फक्त मी सांगतो, कारण त्या वाक्याच्या आधारावर हे पुढचं उभं राहिलेलं आहे. ते असं की गुणवत्ता आणि विश्वासार्हता यातून आलेली कार्यक्षमता मला नेहमीच खुणावत आलेली आहे. गुणवत्ता आणि विश्वासार्हता यातून आलेली कार्यक्षमता नसेल तर पुढच्या गोष्टी होऊ शकत नाही. किंमत चुकवण्याची तयारी, दडपणाला बळी न पडणं, प्रलोभनाला बळी न पडणं, हे जर घडून यायचं असेल तर तुमची आत्मविश्वासाची पातळी बरीच वरची पाहिजे आणि त्यासाठी गुणवत्ताही पाहिजे आणि विश्वासार्हता पाहिजे. काहींच्याकडे दोन्हीपैकी एक असतं, काहींच्याकडे दोन्ही असतं, पण कार्यक्षमता असतेच असं आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर कोणत्याही काळातील पत्रकारिता कमीच पडलेली आहे. तुम्ही जर त्यावेळचे पुरावे पाहिले, वर्तमानपत्रातले, स्वतःच्या संदर्भात मांडणी करणारे, आम्ही कुठे कमी पडलो, एकूण पत्रकारितेचे विश्व कुठं कमी पडतोय, तर ते असमाधान दिसतंय आणि ती काही वाईट गोष्ट नाही आहे. शेवटी वर्तमानपत्राच्याकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा आणि त्यांच्याकडून प्रत्यक्ष होत असलेलं काम यामध्ये तफावत राहणारच. आता मराठी वृत्तपत्राच्या संदर्भात किंवा पत्रकारितेच्या संदर्भात 6 जानेवारी हा ज्यांचा जन्मदिवस आपण पत्रकार दिन म्हणून पाळतो, ते बाळशास्त्री जांभेकर, त्यांनी दर्पण आणि दिग्दर्शन ही 2 पत्र सुरू केली होती. दर्पण हे त्यातलं साप्ताहिक होतं आणि दिग्दर्शन हे मासिक होतं. मला वाटतं की त्या दोन्ही शब्दांचा अर्थ आपण जर नीट ध्यानात घेतला, दर्पण म्हणजे आरसा, समाजाला त्याच्या सभोवतालच्या घटना घडामोडींचं जे काही चित्र आहे, सुंदर असेल, कुरूप असेल, ते दाखवण्याचं काम करणं हे वृत्तपत्रांचं पहिलं काम. आणि दिग्दर्शन, जे काही सुंदर आहे ते अधिक कसं वाढवता येईल, जे कुरूप आहे ते कसं घालवता येईल, या संदर्भातलं दर्शन म्हणजे दिग्दर्शन. तर हे काम पूर्वीपासून आतापर्यंत करत आलंय. आता अपेक्षा आपल्या जास्त आहेत, माध्यमं जास्त आहेत, अनुकूलता जास्त आहे आणि त्या तुलनेत माणसं प्रवाहपतीत होताना आपल्याला जास्त दिसतात. खरं तर आता इतकी अनुकूलता असताना लढण्याची तयारी ठेवायला पाहिजे, परंतु अनेक पत्रकार, संपादक, चालक, मालक ही तशी तयारी दाखवताना दिसत नाही. खालच्या ग्रामीण पातळीवरचा पत्रकार असं म्हणतो की मला माझ्या नोकरीची पण गरज आहे आणि माझा वरचा जो कोणी आहे वरिष्ठ, त्याचे असे आग्रह आहेत म्हणून मला हे करावं लागतं. तो वरचा वरिष्ठ म्हणतो की मला संपादकाचं ऐकावं लागतं कारण त्यांनी ही पॉलिसी ठरवून दिलेली आहे म्हणून मी त्या चौकटीच्या बाहेर जाऊ इच्छित नाही. संपादक म्हणतो की मालकाने ठरवून दिलंय आणि मालक म्हणतो की हे सगळं चालवायचं जर असेल तर राजकीय लोकांचा हस्तक्षेप आणि त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी मला जरा तोल साधावा लागतो. परंतु ही स्थिती आत्ताची नाही. टिळक आगरकरांनी सुद्धा जेव्हा वर्तमानपत्र सुरू केली तेव्हा सुद्धा अशा प्रकारची प्रलोभनं आणि अशा प्रकारची दडपणं होती. म्हणजे काय छापलं जायला नको असं टिळक आगरकरांना सुद्धा सुनावणारे लोक त्यावेळी होते. आणि तुम्ही अमुक अमुक छापलं तर आम्ही तुम्हाला जाहिराती देऊ असं सांगणारे लोक त्याही वेळी होते. त्यामुळे ही दडपणं, प्रलोभनं हे न संपणार आहे. अनेक लोकांना बाय द वे हे माहीत नसेल म्हणून सांगतो की आगरकर आणि सुधारक आणि केसरी यांच्या पहिल्या पानावर
पूर्ण पानाच्या जाहिराती असायच्या हे आपण लक्षात घेतलं तर आजच्या वर्तमानपत्रांना किंवा त्यांच्या मालकांना संपादकांना फार दोष देण्याचं काही कारण नाही. तर वस्तुस्थिती ही की पूर्वीपासून आतापर्यंत कायम आहे, पण आता लढण्यासाठीची अनुकूलता जास्त आहे आणि लढणं पूर्वीच्या तुलनेत कमी आहे, ही त्यातली त्यात असमाधानाची बाब आहे. पत्रकारांसाठी नेहमी एक उदाहरण दिलं जातं टिळक आगरकरचे. आपण सुरुवातच तशा प्रकारे केली. त्याचा प्रतिवाद मग असा केला जातो की टिळक आगरकरांची सारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. टिळक आगरकर स्वतः मालक होते किंवा आता आम्ही कोणाचं तुम्ही जसं म्हणालात की नोकर आहोत वगैरे वगैरे. तर ही एक अगतिकता व्यक्त करतात पत्रकार. पण त्याच बाजूला आज अशी एक परिस्थिती झालेली आहे की तंत्रज्ञान आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एखादं YouTube चॅनल सुरू करता किंवा तुम्ही एखादं डिजिटल माध्यम काहीतरी सुरू करता, तर तुम्हाला काही भांडवलाची गरज नाही. तुम्ही स्वतःच्या हिमतीवर ते करू शकता. आणि लोकांकडे मोबाईल आलेला आहे, सर्वसामान्यांकडे मोबाईल आल्यामुळे तोही एका अर्थाने पत्रकार झालेला आहे. तोही फोटो काढतो, तोही काहीतरी फॉरवर्ड करत असतो. या सगळ्या गदारोळात एक सामान्य वाचकाची काय भूमिका असायला हवी? म्हणजे तो केवळ त्यांनी तक्रार करायला हवी का, की मला दर्जेदार मजकूर मिळत नाही, मला अनबायस काहीतरी मिळत नाही, की त्याच्याकडेही जी माध्यमं आहेत, तीही त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे तो वापरू शकतो? मला वाटतं की सामान्य वाचकाची भूमिका काय असायला हवी याबद्दल तर बोलता येईलच, परंतु सामान्य वाचकांना अधिक अलर्ट करणं, अधिक जागरूक करणं, अधिक कृतिशील करणं हे काम वर्तमानपत्राच्या संपादकांनी, चालकांनी, मालकांनी करायला पाहिजे. आपण टिळक आगरकरांची जी प्रतिमा आपल्या समोर असते, ती पगडी घालणारे मोठे समाजसुधारक, देशाचे नेते, परंतु ही नंतरची गोष्ट आहे. मुळात केसरी आणि सुधारक आणि मराठा हे सगळे सुरू केलं केसरी आणि मराठा दोघांनी, तेव्हा दोघे 24 वर्षांचे होते. नंतर आगरकरांचा मृत्यूच मुळात 39व्या वर्षी झालाय. बाळशास्त्री जांभेकर म्हणून पण आपण आचार्य वगैरे शब्द वापरतो, त्यांचा जन्म सुद्धा 34व्या वर्षी झालेला आहे. त्यामुळे सगळं तरुणांनी सुरू केलेलं आहे. आज मागे वळून बघताना आपण मोठी लेबल लावतो, पण त्यावेळी हे सगळे धडपडणारे तरुण होते आणि तशा प्रकारचे तरुण त्याही काळात आणि आजच्याही काळात वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. पत्रकारितेचा इतिहास पाहिला तर खूप चांगले आणि मोठे पत्रकार वयाच्या 24, 25, 26, 30 या काळातच मोठी धडपड केलेली आहेत आणि त्यांनी काहीतरी भव्य दिव्य केलेलं आहे. त्यामुळे असं ओझं घेण्याची मला काही गरज वाटत नाही टिळक आगरकरांचं, आणि ते त्यांना शक्य होतं आणि आम्हाला शक्य नाही. त्यांना काय, ते 24-25 वर्षाचे तरुणच होते, पुढे गेले. हा पहिला भाग. एकदा ही ओझं फेकून दिलं की मग आपण स्वतः अधिक चांगलं काम करायचं असेल तर आपल्यावर नियंत्रणं आहेत, बंधनं आहेत, जे पत्रकार संपादकांच्यावर. एका बाजूला जाहिरातदारांची, एका बाजूला वाचकांची, दुसऱ्या बाजूला वर्गणीदार असतील त्यांची, देणगीदार असतील त्यांची, चालक मालक असतील त्यांची. तर ही बंधनं, ही दडपणं कधी कमी होऊ शकतात तर वाचकांचा, श्रोत्यांचा पाठिंबा वाढत राहिला तर. त्यामुळे वाचक श्रोत्यांना पत्रकार संपादकांनी अवगत करून दिलं पाहिजे की आम्ही जे काम करतो आहोत, तुमचा आम्हाला सपोर्ट असेल तर आम्ही हे काम अधिक प्रभावी करू शकतो. आणि तुमचा सपोर्ट आम्हाला आर्थिक लागेल, काहीच नसेल तर आमच्या बाबत काही चुकीचं घडत असेल तर तुम्ही जाहीरपणे पाठिंबा द्यायला पाहिजे, मोर्चे काढले पाहिजेत, आंदोलनं काढली पाहिजेत, सोशल मीडियावर व्यक्त व्हायला पाहिजे. एवढंच नाही तर सर्वसामान्य वाचकांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की भारताच्या संविधानाने पत्रकारांना, संपादकांना किंचितही अतिरिक्त स्वातंत्र्य दिलेलं नाही, किंचितही अतिरिक्त अधिकार दिलेले नाही. ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपण बोलतो ते सर्वसामान्य नागरिकाला आणि पत्रकार संपादकाला याच्यात काही फरक नाही. मग पत्रकार संपादकांनी स्वतःहून हे व्रत अंगीकारलेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे घटनेने दिले त्याचा खूप मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने वापर करणं, इतका की तेच तुमचं मूळ उद्दिष्ट ठेवणं, तोच तुमचा छंद, तोच व्यवसाय. तर असं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जे चांगला उपभोग घेत आहेत आणि जनतेला उपभोग घेण्यासाठी सांगतायत, अशांचं रक्षण करणं, अशांना पाठिंबा देणं, हा मेसेज जनतेपर्यंत जाणं मला वाटतं की खूप गरजेचं आहे. अनेक वेळा जनतेला माहीत नसतं हे सगळं. एकदा हे माहीत झालं तर जनता त्या त्या ठिकाणी पाठिंबा देते, आताही देते. परंतु जे लोक अधिक सजग आहेत, राजकीय सामाजिक दृष्टीने अधिक जागरूक आहेत, त्यांच्याकडून तो येतो. तर मला वाटतं की सर्वसामान्य माणसांनी तो दिला पाहिजे. त्यासाठी आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे, सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे. म्हणजे पूर्वी तरी मोर्चा आणि आंदोलन काढल्याशिवाय कळणारच नाही, किंवा निषेध सभा घेतल्याशिवाय कळणारच नाही. आता मात्र जर काही पत्रकारितेच्या संदर्भात चुकीचं घडलेलं असेल त्यांच्याकडून किंवा त्यांच्या विषयी, तर
सर्वसामान्य नागरिकांनी त्याचा निषेध वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियावर जर केला तर त्याचा एक फायदा, पत्रकार संपादक जर काही वाईट करत असतील, चुकीचं करत असेल तर त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी होईल. त्यांच्या संदर्भात अन्य लोक काही चुकीचं करत असतील, वाईट करत असतील तर एका बाजूला यांना पाठिंबा मिळाला म्हणून आत्मविश्वास वाढेल आणि जे कोणी अन्याय अत्याचार करणारे असतील त्यांच्यावर वचक बसेल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं ते काम आहेच आणि देशाच्या लोकशाहीसाठी पत्रकारिता किंवा प्रसार माध्यम हा चौथा स्तंभ आहे. पण भारताच्या संविधानाने कुठेही चौथा स्तंभ असं म्हटलेलं नाही. चौथ्या स्तंभाला अतिरिक्त अधिकारही नाहीत आणि कर्तव्य पण बहाल केलेली नाहीये. संविधानामध्ये खरे 3 स्तंभ आहेत. न्यायपालिका आहे, संविधान, संसद किंवा विधिमंडळ आहेत आणि अर्थातच प्रशासन आहे. त्या तिन्हींना पण काही अधिकार आहेत, काही बंधन आहेत, काही कर्तव्य दिली, काही जबाबदारी दिली, एका फ्रेम मध्ये आहेत. पत्रकारिताने स्वतः मानलेलं आहे चौथा स्तंभ आहे आणि उर्वरित 3 स्तंभांच्यावर वचक ठेवण्याचं काम पत्रकारितेने किंवा प्रसार माध्यमांनी करावं असं मानलं जातं. हे जर करायचं असेल तर ज्यांना अतिरिक्त अधिकार नाहीत आणि जबाबदाऱ्या नाहीत, सुरक्षितता नाही, आर्थिक पासून अन्य, अशांच्या मागे जनतेने उभं राहणं म्हणजे स्वतःचं समर्थन करणं, म्हणजे या देशाची लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणं असं मला वाटतं. तुम्ही जे म्हणालात की जे दडपण येतं, तर आपण मागे काही बघितलं की जे दडपण जुगारून काही जणांनी यूट्यूब चॅनल सुरू केले. रवीश कुमार असतील किंवा आणखी बाकी बरखा दत्ता असतील किंवा ही सगळी माणसं असतील आणि सोशल मीडिया किंवा याच्या माध्यमातून त्याला प्रतिसादही मिळतो. तर त्यांचं स्वागतच आहे. पण मेन स्ट्रीम मीडियाला ते पर्याय ठरतात की त्याला पूरक आहेत असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की ते पूरक आहेत. मेनस्ट्रीम मीडिया म्हणजे ज्याला वेगळ्या भाषेमध्ये भांडवली वृत्तपत्र किंवा भांडवली प्रसार माध्यम असं म्हणता येईल. भांडवली हा शब्द यासाठीच केवळ की खूप मोठ्या उद्योग समूहाने त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली असते, पैशाची केलेली असते, जागेची केली असते, तंत्रज्ञानाची केलेली असते, इन्फ्रास्ट्रक्चरची केलेली असते, मनुष्यबळामध्ये केलेली असते. त्यामुळे साहजिकच कोणतंही मोठं स्ट्रक्चर असेल तर त्यांना अधिक जबाबदारीने वागावं लागतं किंवा वागणं अपेक्षित असतं. अरुण टिकेकर नावाचे मराठीतले एक मोठे लोकसत्ताचे संपादक होते. 11 वर्ष होते आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी चालवलं. म्हणजे कुबेरांच्या आधी केतकर आणि केतकरांच्या आधी टिकेकर. ते अनेक वेळा जाहीर सभेमध्ये असं म्हणाले होते की मी एक विधान अतिशय जबाबदारीने करतोय. ते असं की या देशातील लोकशाही येथील भांडवलदारी वृत्तपत्रांनीच टिकवलेली आहे. त्याचं स्पष्टीकरण देणारी मुलाखत मी घेणार होतो पण त्यांचं अकाली झालं आणि म्हणून ते राहून गेले. पण मला त्याचं म्हणणं पटतं. भांडवलदारी वृत्तपत्र ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात देशभर एकाच वेळी पोहोचू शकतात तसा आवाज छोटी छोटी नियतकालिका असतील, युट्यूब चॅनल असतील, पूर्ण देशभरामध्ये पोहोचू शकत नाही. भांडवलदारी वृत्तपत्रांना, मोठ्या मीडिया हाऊसला पूर्ण दबावाखाली आणणं हे सरकारला अवघड जातं. केंद्र सरकारला सुद्धा अवघड जातं. राज्य सरकार कदाचित इथल्या स्थानिक दैनिकांना दडपून टाकू शकेल पण टाइम्स ऑफ इंडियाला नाही तुम्ही आणू शकत, दडपणाखाली आणू शकत. केंद्र सरकार टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेस अशा ग्रुपवर दडपण आणू शकेल. हे लक्षात जर घेतलं आपण तर स्थानिक पातळीवरचा जो कोणी राजकारणी असेल तो तिथल्या लोकल वृत्तपत्रावर किंवा युट्यूब चॅनलवरच दडपण आणेल, तो राष्ट्रीय वृत्तपत्रावर आणू शकत नाही. तर हे परस्परांशी असलेला संबंध जर आपण लक्षात घेतला तर मोठ्या वृत्तपत्रांना केंद्र सरकार दबावाखाली आणू शकेल, परंतु त्यांचा प्रभाव इतका मोठा असतो की ते जर चांगलं काम करत असतील तर केंद्र सरकारला पण एका मर्यादेच्या पलीकडे दबाव आणता येत नाही. राज्य सरकार फार आणू शकत नाहीत आणि जिल्हा पातळीवरचे लोक तर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. परंतु छोटी छोटी नियतकालिक आहेत, याला मात्र स्थानिक पातळीवरचे जे उपद्रवी घटक आहेत, आडदांड घटक आहेत, हे सुद्धा उपद्रव करू शकतात. त्यामुळे जे काम मोठी वृत्तपत्र, मोठी टीव्ही चॅनल्स करू शकत नाहीत ते काम यांनी चांगलं करावं. जे विषय ते हाताळू शकत नाहीये ते या युट्यूब चॅनलने किंवा छोट्या दैनिकाने, साप्ताहिकाने करावे. आणि साहजिकच जे काम हे करू शकतात ते करू शकत नाही. मी जसं म्हणतो की साधना साप्ताहिक 5,000 आणि 10,000 शब्दांचा लेख खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्ध करू शकतं. कोणतंही दैनिक 1000 शब्दापेक्षा मोठा करू शकत नाही. पण आम्ही वृत्तपत्रामध्ये छापली जातात तसे एकदम प्रासंगिक, एकदम तात्कालिक संदर्भ घेऊन लेख घेणं आणि पब्लिश करणं, यातून साधनेचा प्रभाव निर्माण होणार नाही, वाचकांना ते अपेक्षित नसेल. आम्ही त्या मार्गाला जायचं आणि त्यांच्याकडून ही वाचकांनी अपेक्षा बाळगायची नाही की तुम्ही साधनेसारखा 5,000 शब्दांचा लेख का नाही छापत.
त्यांनी किती अप्रतिम लेख छापला. त्यामुळे ही दोन्ही परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहेत. आणि ही परस्पर पूरक काम करणं असं जर झालं तर मुख्य प्रवाहातली माध्यमं आणि ही जी पर्यायी माध्यमं मानली जातात किंवा तुलनेने छोटा प्रभाव असलेली माध्यमं आपण म्हणू, हे हातात हात घालून पुढे जायला हवेत. त्यांची युती व्हायला हवी. जे आम्ही चांगलं करू शकतो ते आम्ही करावं. जे आम्हाला फार चांगलं या ना त्या कारणाने करता येत नाही त्याच्या मागे धावण्यात अर्थ नाही, अशी भूमिका घेतली पाहिजे. आपण थोडं सामाजिक आणि राजकीय विषयाकडे येऊया. म्हणजे आपला एक समज होता की ज्यावेळी आर्थिक सुबत्ता येईल, शिक्षण येईल, तसतसं हा धार्मिक कलह कमी होईल किंवा तो पगडा जो आहे समाजावर तो कमी होईल. पण इथं तो उलटं दिसतंय की मध्यम वर्गाकडे सुबत्ता आलेली आहे, तरीसुद्धा तो धार्मिक उन्मादाकडे त्याचा कल दिसून येतो. तर हा चकवा काय आहे? की असं का झालं? की जे अपेक्षित होतं आपल्याला की संविधानिक मूल्य जे आहेत ते अधिक प्रभावी त्याचं नेतृत्व मध्यम वर्ग जास्त करेल. पण तिथंच हा जो धार्मिक गोष्टींकडे तो झुकलेला दिसतो. याबद्दल दृष्टिकोन हा खूपच महत्वाचा भाग आहे. तुम्ही काळाचा किती मोठा पट समोर ठेवता त्यावर तुम्ही किती आशावादी आहात किंवा निराशावादी आहात ठरतं. काळाचा किती मोठा पट समोर ठेवता त्यावरून तुमचं विश्लेषण किती अचूक किंवा चूक आहे हे ठरू शकतं. जर आपण जनरलायझेशन करून किंवा सामान्यकरण करून असं विधान करायला लागलो की जातीवाद वाढलाय, धर्मांधता वाढली, वाचन कमी झालेलं आहे, तर मला वाटतं की ते तपासलं पाहिजे. जातीवाद किंवा धर्मांधता जर वाढलेली असेल तर त्याला काही पॅरामीटर्स ठरवले पाहिजेत, काही निकष लावले पाहिजेत, काळाच्या संदर्भात बघितलं पाहिजे. मग ही 10 वर्ष, आधीची 20 वर्ष, त्या आधीची 50 वर्ष, त्या आधीची 100 वर्ष. मग जातीयवादाच्या संदर्भात 100 वर्षापूर्वीची काय स्थिती होती, 50 वर्षापूर्वी, 40, 30 आणि आज, तर असं लक्षात येईल की जातीवाद कमी झालाय. धर्मांधता, धार्मिकच्या बाबत, मग हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, 100 वर्षापूर्वी धर्माचा जो काही कास होता, जाच होता, त्याचे सगळे जर आपण मूल्यमापन केलं किंवा एक काढलं काय काय घडत होतं 50 वर्षापूर्वी आणि आज, तर असं लक्षात येईल की धर्मांधता पण कमी होत चालली. असंच वाचनाच्या बद्दल, मुळात स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी 11% लोक वाचक होते, वाचता लिहिता येत होतं, साक्षर होते. तर त्याच्यातून पुस्तकापर्यंत किती पोहोचणार आणि गंभीर पुस्तकापर्यंत किती पोहोचणार. त्यामुळे वाचनाच्याही बद्दल म्हटलं तर आज ते कमी झालं असं नसून ते वाढलेलं आहे. फक्त एक फरक असा आहे की काळ इतका बदलला, परिस्थिती बदलली, अनुकूलता इतकी वाढली, पैसा आला, दळणवळणाची साधनं वाढली, एज्युकेशनचा प्रचार आणि प्रसार झाला, तरीही अजून धार्मिक जाच आणि कास आणि त्याच्यावरच्या बातम्या आणि अन्याय अत्याचार का, तरी जातीयवादाबद्दल असं का, तरीही शिक्षणाची इतकी हेळसांड का, तरीही कालबाह्य शिक्षण काय म्हणू शालाबाह्य मुलं यांचं प्रमाण इतकं का, अशी चर्चा जर केली तर ती रॅशनॅलिटीच्या जवळ जाईल. की आपण कुठून निघालोत आणि कुठपर्यंत आलोय तर बराच पल्ला गाठलाय, पण अजून किती बाकी आहे तर बराच पल्ला गाठणं बाकी आहे. या पद्धतीने आपण बघितलं पाहिजे. आता मी त्याच्यातलं एकच उदाहरण देतो की देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी 40 कोटी लोकसंख्या होती आणि 11% साक्षरता होती. म्हणजे जेमतेम 4 कोटी लोक साक्षर होते, 36 कोटी लोक निरक्षर होते. आज देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे आणि या देशाची साक्षरता ही 75% गेलेली. याचा अर्थ आपण 104 कोटी लोक आज साक्षर आहेत. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 4 कोटी साक्षर होते, आज 104 कोटी साक्षर आहेत, 100 कोटी साक्षर झालेत. आपण आनंद व्यक्त केला पाहिजे, परस्परांची पाठ थोपटली पाहिजे. परंतु त्याच वेळी दुसरं बाजू लक्षात घेतली पाहिजे की स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 40 कोटीपैकी 36 कोटी निरक्षर होते, आज 140 पैकी 36 कोटी निरक्षर आहेत. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच्या इतकीच निरक्षरता आजही आहे. मग आपण जागेवर येतो. म्हणजे या 104 कोटी साक्षरतेचा आनंद मानत असताना 36 कोटी निरक्षर आहेत याचं भान ठेवलं पाहिजे. हे जर आपण मुद्दा लक्षात घेतला तर अनुकूलतेच्या तुलनेत प्रगती आपल्याला कमी दिसते. मग त्याचं कारण काय ते समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी अल्पसंतुष्ट राहावं आणि झालंय ते छान छान चाललंय असं मला अभिप्रेत नाहीये. परंतु ते समजून असं घेतलं पाहिजे की माणूस हा असा प्राणी आहे की जन्माला आल्याबरोबर तो काही सगळंच आत्मसात करत नाहीये किंवा एखाद्याच्या पिढीमध्ये किंवा बापजाद्यांच्याकडून ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, संपत्ती पुढच्या पिढीपर्यंत जाऊ शकते.
पैसा जाऊ शकतो, मालकी हक्क जाऊ शकतो, पण कला, क्रीडा, ज्ञान या गोष्टी ट्रान्सफर नाही करता येत. त्या व्यक्तीला आत्मसातच कराव्या लागतात. त्यातल्या कितीतरी गोष्टी अशा असतात की ते आत्मसात करणं म्हणजे काही 1 आणि 2 वर्षात करता येत नाही. शाळेत जाण्यासाठी मूल 5 वर्षाचं वाढावंच लागतं. किमान बेस तयार होण्यासाठी 10वी-12वी व्हावंच लागतं. त्याच्या पुढे सुद्धा केवळ 10वी-12वी झालात आणि कोणतंही तुम्हाला नव्याने आत्मसात करता येईल असं घडत नाहीये. तर माणसाचा ब्रेन हा प्रचंड शक्तिशाली आहे, परंतु त्याची शिकण्याची जी गती असते, तिचा एकूण कालावधी जर पाहिला तर तो खूपच जास्त आहे. म्हणून आपण त्याबाबत खूप निराश व्हावं असंही मला वाटत. साधनाच्या रामचंद्र गुहा साधनामध्ये लिहितात आणि त्यामध्ये एका लेखामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाजप आणि काँग्रेस हे 2 पक्ष या देशामध्ये आहे आणि भाजपची नाळ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेली आहे आणि काँग्रेसची घराणेशाही गांधी कुटुंबाशी आणि त्यामुळे ह्या दोन्ही पक्षाला मर्यादा पडतात असं त्यांचं मत आहे आणि ह्या दोन्हीपासून जर त्यांची सुटका जर झाली तर ते दोन्ही पक्ष अधिक मोकळेपणानं वावरतील किंवा देशाच्या देशाची लोकशाही अधिक पुढे जाईल. तुमचं काय मत आहे याविषयी? गुहांचं ते विधान खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी 10-12 वर्षापूर्वी केलंय आणि मी ते 2-3 वेगवेगळ्या ठिकाणी उद्धृत पण केलंय आणि मी त्याला अनुमोदन देतो अशा अर्थाने ते आहे. त्यांचं मूळचं विधान असं आहे की काँग्रेसच्या गांधी घराण्याच्या तावडीतून काँग्रेसची आणि संघ परिवाराच्या तावडीतून भाजपची मुक्तता झाल्याशिवाय या देशातील लोकशाही खऱ्या अर्थाने योग्य रस्त्यावर येणार नाही. याचा अर्थ लोकशाही म्हटलं की सगळ्या समाज घटकांनी एकत्र येऊन निर्णय घेणं, चर्चा करणं असा विभेद असेल आणि त्याच्यावर तिकडे संघ परिवार आणि इकडे गांधी परिवार यांचं जर कळत नकळत कमी अधिक नियंत्रण असेल तर खऱ्या अर्थाने लोकशाही पुढे फ्लरिश होणार नाही. त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे. आता गांधी घराण्याच्या तावडीतून काँग्रेसची मुक्तता अजून किमान 10, 20, 25 वर्ष असा कालावधी लागेल. म्हणजे देशाचं स्वातंत्र्याचे 100 वर्ष झालेली असतील तेव्हा आपण असं समजू की गांधी घराण्याच्या तावडीतून काँग्रेसची मुक्तता झालेली असेल. कदाचित तोपर्यंत राहुल गांधी पंतप्रधान झालेले असतील किंवा झालेले नसतील, पण साधारणतः संपलेलं असेल. अगदीच प्रियांकाची मुळच पुन्हा एकदा राजकारणात आली आणि जनतेने डोक्यावर घेतलं तर आश्चर्य वाटू नये. तसं झालं तर कदाचित आणखी 25 वर्ष म्हणजे आणखी 25 ते 50 वर्ष गांधी घराण्याच्या तावडीमध्ये काँग्रेस पक्ष राहील. भाजपला संघ परिवाराची आता नुकतीच 100 वर्ष झाली RSSला. काँग्रेसची खरी घसरण काँग्रेसच्या 125 वर्षानंतर झालेली आहे. पण त्या घसरणीचा प्रारंभ काँग्रेसला 100 वर्ष पूर्ण झाली 1885 तेव्हाच झालेला आहे. 1887ला राजीव गांधींचं प्रचंड बहुमत असून जी घसरण झाली तर बरोबर 100 वर्ष. ढोबळमानाने आपण असं समजू की संघ परिवाराचा सुद्धा घसरणीला 100 नंतर सुरुवात होईल. 125 नंतर प्रचंड मोठी घसरण होईल. काँग्रेसची आज जशी अतिशय काय म्हणू वाताहत झालेली आहे देशभराच्या पातळीवर असं वरवर पाहता दिसतं. काँग्रेस पक्षाची विचाराची वाताहत नाही झालेली. तर तसं कदाचित संघाचा प्रभाव कमी व्हायला जो काँग्रेसचा विचार आहे त्याचं प्रतिनिधित्व काँग्रेस पक्षात होत नाही असं मला वाटतं. पुरेसं होत नाहीये आणि ते जर पुरेसं झालं असतं तर काँग्रेसची इतकी वाताहत झाली नसती. तर मूळ मुद्दा जो आपला गुहांच्या विधानाचा होता, त्यामुळे संघाच्या तावडीतून भाजप मुक्त व्हायला 25 वर्ष घेतोय का 50 वर्ष का 75 वर्ष हे येत्या काळात ठरेल. ते बघायला आपण नसू, परंतु माझा अशी ठाम श्रद्धा आहे, विश्वास आहे की या दोन्हीच्या तावडीतून या दोनही पक्षांची सुटका या शतकाच्या अखेरीस तरी होईल आणि या देशाची वाटचाल अधिक चांगल्या लोकशाही पद्धतीने पुढे जाईल. देश अखंड राहील. तुम्ही याच भाषणामध्ये जे त्यामध्ये तुम्ही हा मुद्दा मांडला की हमीद दलवाईचा मुस्लिम सुधारणा आणि तो रस्ता आपण पकडला पाहिजे. हमीद दलवाई साधनाशी निगडीत होते आणि पण त्या काळच्या समाजवादी लोकांनी सुद्धा त्यांना तेवढंसं आपलं मानलं नाही आणि तेवढंसं प्रतिनिधित्व दिलं नाही. तर मला विचारावं असं वाटतं की आज जी मुसलमानांना किंवा मुस्लिम लोकांना त्याची जी कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय तो उघडपणे होतोय, पण त्याला काही प्रमाणात सो कॉल्ड सेक्युलरवादी, सो कॉल्ड समाजवादी किंवा सो कॉल्ड उदारमतवादी सुद्धा जबाबदार आहेत की जो सुधारणाचा रेटा त्यांच्या समाजामध्ये सुरू व्हायला हवा होता तो झाला नाही. बरोबर आहे. हमीद दलवाईची जी भूमिका होती ती मुस्लिम समाजाचं भारतीयकरण होणं,
मुस्लिम समाजाचं आधुनिकीकरण होणं आवश्यक आहे. हे दोन्ही झाल्याशिवाय जे कोणी हिंदुत्ववादी किंवा अन्य धर्मातील कडवे प्रवाह आहेत ते त्याशिवाय सॉफ्ट होणार नाहीत. ही भूमिका काँग्रेस आणि तत्सम सर्व पुरोगामी पक्षांनी, विशेषतः समाजवाद्यांनी तत्वतः त्यांना मान्य होती. व्यावहारिक पातळीवर त्यांच्या असं लक्षात येत होतं की हमीद दलवाईंची भूमिका लावून धरणं म्हणजे मुस्लिम समाजाच्या अंतर्गत सर्व सुधारणांना बळ देणं, आधुनिकीकरण करणं, म्हणजे याचा दुरुपयोग हिंदुत्ववादी शक्ती करतील. मुस्लिम लोक या देशात संख्येने तुलनेने अल्प आहेत. अल्पसंख्य हा शब्द या देशातील मुस्लिमांना वापरणं योग्य नाहीये. त्या रिजनमध्ये वापरता येईल, पण देशाच्या पातळीवर 15% लोकसंख्या, याला काही अल्पसंख्य म्हणता येणार नाही, पण तो वेगळा विषय आहे. परंतु मुस्लिम समाजाचं आधुनिकीकरण करण्यासाठी काँग्रेसने पुरेसं बळ दिलं नाही. त्याचं पहिलं कारण हिंदुत्ववादी शक्ती फायदा घेतील. दुसरं कारण मुस्लिम मूलतत्ववादी जे कोणी आहेत ते त्याचा दुरुपयोग करतील आणि आपल्या धर्माचं पालन या देशामध्ये करता येत नाही म्हणून तरुण मुला मुलींच्या मनामध्ये भडकवतील आणि देशामध्ये पुन्हा दंगा फसाद होईल. हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण असं होतं की मुस्लिमांची वोट बँक ही काँग्रेसने नेहमीच महत्वाची मानली. मुस्लिम समाजामध्ये अशांतता पसरवून काँग्रेसच्या बद्दलची नाराजी, अरे मग ते भाजपवाले तर नाहीतच, आमचे कम्युनिस्ट समाजवादी पण छोटे आहेत पण विखुरलेले आहेत जरी आमचे वाटत असतील तरी, आणि काँग्रेसवालेही आम्हाला जवळचं मानत नाहीत, असं म्हटलं तर मुस्लिम समाजाला एक मनात दुरावा निर्माण होईल. अशा प्रकारची भीती होतीच. परंतु अशा प्रकारचे मुस्लिम मुल्ला मौलवी हे काँग्रेसला धरून राहत आहेत, तर वोट बँकेचाही विचार केलेला होता. म्हणजे अशी 3 प्रमुख कारणं होती. परंतु त्याचा नुकसान हे मुस्लिम समाजाला भोगावं लागलं. पुरेसं बळ मिळालं नाही तिथल्या अंतर्गत सुधारणांना, आणि राजकीय सामाजिक सुधारणा जर झालेल्या नसतील तर राजकीय वाटा पण तुम्हाला पुरेसा मिळत नाही. तर मुस्लिमांना राजकीय वाटा पण न मिळण्याला हे कारणीभूत ठरले. दुसरं म्हणजे एका बाजूला मुस्लिम समाजाचं नुकसान झालं, त्यामुळे साहजिकच देशाचं नुकसान झालं. परंतु तशी भूमिका नीट न घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाचं स्वतःचं सर्वात जास्त नुकसान झालं. 3ही प्रकारचं नुकसान टाळण्यासाठी आजही किंवा इथून पुढच्या काळातही मुस्लिम समाज सुधारणांना बळ देणं, हमीद दलवाईंची जी भूमिका होती आधुनिकीकरणाची तिला बळ देणं आवश्यक आहे. आणि हमीद दलवाईंची जी भूमिका होती तिला अटल बिहारी वाजपेयी यांनी पण बळ दिले होते. दलवाईंच्या निधनानंतर हमीद दलवाईंच्या संदर्भात वाजपेयींनी, अटल बिहारी वाजपेयींनी, त्यावेळी ते देशाचे परराष्ट्र मंत्री होते, तेव्हा त्यांनी विधान केलेलं असं होतं की हिंदू समाजाला सुद्धा एका हमीद दलवाईंची गरज आहे. पुढचं महत्वाचं विधान होतं की जसं मुस्लिम समाजाचं भारतीयीकरण होण्यासाठी हमीद दलवाई लढत होते, तसं हिंदू समाजाचं सुद्धा भारतीयीकरण होण्याची गरज आहे. म्हणजे राष्ट्रनिष्ठा आणि देशभक्ती याबाबतच्या आपल्या जाणीवा खूप तकलादू आहेत. आपल्या जातीबद्दलच्या, धर्माबद्दलच्या, कुटुंबाबद्दलच्या, वंशाबद्दलच्या, नातलगाबद्दलच्या जाणीवा जास्त तीव्र आहेत देशाच्या आणि राष्ट्राच्या पेक्षा, लोकशाहीच्या पेक्षा, असा त्या वाजपेयींच्या विधानाचा भावार्थ होता. ओके. सर, या चर्चेत आपण वेगवेगळे विषय घेतले, तुम्ही वेळ काढलात आमच्यासाठी, यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. The voice for Coin.